झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यातील या आटपाडी तालुक्यानं गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून अक्षरशः मरणकळा अनुभवल्या आहेत। जनावरांच्या चाऱ्या पाण्यासाठी तर शेतकऱ्यांना गावं देखील सोडावी लागली। मात्र याच तालुक्यातील घरनिकी या गावातील सुरेश बेरगळ यांनी सिमला मिरचीची लागवड करून निसर्गाला थेट आव्हान दिलंय। पाण्याचा टिपूस नसतानाही 21 लाख रुपये खर्च करण्याची जिद्द या शेतकऱ्यानं उभारली। या जिद्दीनं आलेल्या प्रत्येक संकटावर मात केली। एप्रिलमध्ये लागवड केल्यानंतर पाऊस लांबत गेला, तसतशी आव्हानं वाढत गेली आणि पाणी आटत गेलं। मात्र सुरेश रावांनी हिंमत न हारता एकामागून एक अशा पद्धतीनं 3 विहिरीतून ठिबकवर अर्धा तास चालणारं पाणी अखेर मिळवलं। येथे आपण मिरचीचं प्लॉट गेल्या वर्षी 1.5 एकर ते 2 एकर केलेलं होतं। त्यामुळे आपल्याला मिरचीचा अनुभव असल्यामुळं मिरचीचं म्हणजे ह्या वर्षी लावायचं असं 100% डोक्यात होतं। आपण म्हणजे शेजाऱ्यांच्या विहिरी 1-2-3 कब्जात घेऊन विहिरींचं पाणी गोळा करून आपण ही मिरचीचं लावायचं असं नेमकं सिद्धांत केलं। 7 एकरावरची ही लागवड दुष्काळाच्या तडाख्यातून सही सलामत सुटली खरी, मात्र त्यामागं निढळाचा घाम गाळलाय। पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करून पाण्याचं बाष्पीभवन तर थांबवलंच, तसंच झाडाजवळच्या तणाची वाढ न झाल्यानं संपूर्ण पाणी झाडालाच उपलब्ध झालं। अशा प्रकारे धडकी भरवणारं 7 एकरावरील सिमला मिरचीचं उत्पादनासाठी सुरेश रावांनी 21 लाख रुपयांची गुंतवणूक केली। एकरी 1 टन तार, मल्चिंग पेपर, ठिबक, रोप आणि मजुरांसाठीचा जास्तीचा खर्च झालाय। तसंच शेजारच्या शेतकऱ्यांनीही ऐन संकटात पाणी विकत देऊन जी मदत केली आहे ती बाबही तेवढीच कौतुकास्पद अशीच आहे। पाहुण्यापैकडून नातलगांच्याकडून पैसे वगैरे उसनवारी करून यांनी आज इथे 20-21 लाख रुपये पहिल्यांदा इथं खर्च करून त्यांनी मल्चिंगवर अत्यंत आधुनिक पद्धतीने त्यांनी ढबू मिरची उत्पादनक्षम अशी एक चांगली क्वालिटीची त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे। आज इथून माल कलकत्ता, दिल्ली, मुंबईला त्यांचा एक्सपोर्ट होतो या। आणि भावी काळात आता पाण्याची सर्वात मोठी अडचण आहे, तर आता सध्याला पावसाळी वातावरण आहे। भावी काळात कुठेतरी असं आम्हाला अपेक्षा आहे आता तूर्त पाऊस पडेल अशी। इंद्रायणी वाणाच्या या सिमला मिरचीपासून आतापर्यंत सुरेश रावांचे 9 तोड झालेत। किलोला त्यांना 14 रुपये सरासरी भाव मिळालाय। सिमला मिरचीचं हे उत्पादन अजून जानेवारीपर्यंत सुरूच राहणार आहे। आतापर्यंत 7 एकरातून 25 टन उत्पादन मिळालंय। आता इथं म्हणजे आटपाडी तालुका ही संपूर्ण दुष्काळी भाग आहे। दुष्काळी भाग असले तरी पण आपण इथं म्हणजे डेअरिंग करून लावलंय। आता इथं आपला म्हणजे खर्च 21 लाख रुपये नुसतं म्हणजे मालच चालू व्हायच्या अगोदर गेलाय आणि तिथून पुढे काय आवक चालू आहे त्यामुळे काय विषय नाही। आणि इथून पुढे पण आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचा प्रयत्न चालू आहे, परंतु पाऊस काय साथ देत नसल्यामुळं उत्पन्नात म्हणजे घट बरीच होते तशी। काहीही झालं तरी सिमला मिरची करायचीच या ध्येयानं प्रेरित झालेल्या या शेतकऱ्याला त्याच्यातल्या जिद्दीनं यश मिळवून दिलंय। अजूनही या भागात पाऊस नसल्यानं निसर्ग या शेतकऱ्यांची परीक्षाच घेतोय, तेव्हा या भागात आता तरी पाऊस पडू दे। झी 24 तास एक पाऊल पुढे।